35 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. 35 गुणुले 36 भागिले 2. 2 ने भाग दिला 18. 35 गुणुले 18. 8 पंचे 40. 4 8 त्रिक 24 आणि 4 28 गुणुले 5 3 0 8 आणि 5 13 630. म्हणजे 35 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आली? 630. नेक्स्ट, 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज 729 आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? आता आपण 2 कन्सेप्ट पाहिले होते. 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज ही नेहमी काय असते? पूर्ण वर्ग संख्या असते आणि ती कोणाबरोबर असते? तर मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पायाच्या वर्गा एवढी. म्हणजे मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया, मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया काय मिळेल? वर्गमुळात 729. वर्गमुळात 729 म्हणजे 729 वर्गमूळ 27. म्हणजे मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळाला? 27. तर लहान त्रिकोणी संख्येचा पाया काय असेल? 27 वजा 1 म्हणजेच किती झाला? 26. आता पाया जर 26 असेल तर ती त्रिकोणी संख्या कोणती? 26 गुणुले 27 भागिले 2. 2 ने भाग दिला 13. 13 7 91. 9 राहिले. 13 2 26. 26 आणि 9 35. म्हणजे ती त्रिकोणी संख्या कोणती मिळाली? लहान त्रिकोणी संख्या 351. नेक्स्ट, 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांमधला फरक 30 आहे तर त्यात 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज किंवा 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांमधला फरक हा नेहमी काय असतो? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया बरोबर काय असतो? फरक. फरक किती आहे? 30. आता जर फरक 30 असेल तर बेरीज काय असेल? मग बेरीज काय असते माहिती आहे आपल्याला? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पायाचा वर्ग. म्हणजेच किती येईल बेरीज? 900. ऑप्शन नंबर 3.